संप्रदाय. मी त्या दिवशी कवठ्याला बोलून गेलो. गाडी घेतल्यावर एक जण व्हॉट्सअपला टाकीतो, मी गाडी घेतली, हेडगळेस तू. आणि काय गाडी घेतली तुंतुने, आणि काय मोठाडपणानं गाडी टाकायला. अरे या संप्रदायातली लोक वाघावर बसत होते, या संप्रदायातले लोक सिंहावर बसत होते, या संप्रदायातले लोक विमानात बसत होते. शरभंग जाता विमानी त्यासी प्रार्थोनी पुसिले, त्यासी प्रार्थोनी पुसिले, शरभंगू जाता विमानी. तुझं चित्रकुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी, शरभंगू जाता विमानी त्याशी प्रार्थोनी पुसिले. मुनी श्री शरभंगू पंढरीतले मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जंजपार लोटंगण घालायचे ते शरभंगू विमानात बसत होते. विमानात. इतका पुरुषार्थी संप्रदाय, इतका पुरुषार्थी, इतका वैभवशाली संप्रदाय. आणि त्या संप्रदायातल्या संस्थापक अध्यक्षाला भेटायला चांगदेव चाललेत. त्या संप्रदायाचे मेन बॉस आळंदीतले मालक. आणि त्यांच्या भेटी करता मुटकुळे साहेब 1400 वर्षाचा साधू, ज्याच्या नखाच्या छत्र्या झालत्या. हातवरी केले की पाऊस खाली येतच नव्हता. छत्री झाली, नखाची छत्री, चुंबळी वळल्या होत्या, जटा धरायला शिष्य. एवढा मोठा साधू वाघाला भेडसायला सर्प हातात धरला होता. सर्प निघाले. आळंदीकडे मार्गस्थ झाले. चांगदेव आळंदीकडे यायलेत, अलंकापुराकडे यायलेत म्हटल्यावर काय त्यांचा महिमा सांगतो, काय अधिकारी संतांचा. अलंकापुराकडे ज्या वेळेला चांगदेव येतात त्यावेळेला सगळ्या लोकांना ती वार्ता कळते की योगी चांगदेव येतात. हळूचकून वार्ता एका भिंतीवर बसलेल्या योग्याच्या बापाला कळाली. योग्याची माय, योग्याचे बाप ज्ञानोबा आहेच, साधकांचे माय बाप, ज्ञानियांचे राजे. हे जिथून योग सुरू होतो ती ज्ञानोबा आहे. ज्ञान राजमादी योग्याची माऊली, ज्ञान राजमादी योग्याची माऊली, ज्ञान राजमादी योग्याची माऊली, ज्ञान राजमादी योग्याची माऊली. जननी गमावली प्रगट केली, जननी गमावली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गमावली प्रगट सगळ्यांचा बॉस. चाहूल लागली, चांगदेव येतात. कडक आवाज करा, बेस कमी करा. स्नान आटपलं इंद्रायणीमध्ये. निवृत्तीनाथांचं स्नान झालं, आळंदीतल्या मालकांचं स्नान झालं, सासवडचे मालक सोपान देवांचं स्नान झालं, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं स्नान झालं. नित्यने आटपला, भिंतीवर बसले. वकील साहेब नाश्त्याला काय नव्हतं, काय नव्हतं नाश्त्याला. काय असेल सकाळी खाण्यासाठी. माध्यानाची भिक्षा मागितल्याच्या नंतर मग तोंड उघडायचं, तोपर्यंत काही नाही. सकाळी सूर्याचा प्रकाश होता. कीर्तनात एका व्यक्तीनं सांगितलं, ज्ञानोबराय सूर्याचा प्रकाश घेत बसले होते. शब्द वापस घे तुझा. सूर्याला प्रकाश देत बसले होते.
ज्ञानोबराय सूर्याकून प्रकाश कशाला घेतील? महाराज सूर्याचे किरण ज्ञानोबरायच्या अंगावर पडल्याच्या नंतर ते किरण शुद्ध होत असतील, इतकं पवित्र शरीर ज्ञानोबरायचं, ते कशाला सूर्याचा प्रकाश घेतील? हेच प्रकाश येतं. आणि साजूकसा सूर्याचा प्रकाश आहे. त्या प्रकाशात एका पडलेल्या घराची अर्धावट भिंत, 2-2.25 फूट उंचीची भिंत, त्या भिंतीवर बसले. मातीची दगडाची भिंत होती, सिमेंट नसल त्यावेळेला, 700 वर्षापूर्वी. कुटकुळे साहेब, साधी भिंत. आणि निरोप मिळाला, चांगदेव आपल्या भेटी करता येतात. मागे पाहिलं, निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञानदेव चांगदेव आपल्या भेटीला येतात? जी. मग ताई साहेब म्हणतात, दादा चांगदेव आपल्या भेटीला येतात? हो. ज्ञानोबरायांनी खाली थोडंसं पाहिलं. निवृत्तीनाथ विचारतात, ज्ञानराजा काय विचार आहे? काही नाही दादा. मी नाही दादा म्हणत, कारण निवृत्ती दादांना ज्ञानदेवांनी दादा म्हणायचं, आपण नाही. आणि सोपान देवांना सोपान देव म्हणायचं, काका आपण नाही म्हणायचं. आपले काका आहेत का ते? आपली लायकी का त्यांना काका म्हणायचे? आपण देव म्हणायचं. सोपान देव आणि निवृत्तीनाथ. काल वारी झाली निवृत्तीनाथांची. पाच लाख लोक असतील परिक्रमेला. 5 लाख लोक, 42 किलोमीटरची परिक्रमा. मला मुटकुळे साहेब उभं राहता येत नाही, पण चलतो किती पण, जातो वाऱ्याला, होतो परिक्रमेला. काल दादा चांगदेव आपल्या भेटी करता येते, आपण त्यांच्या स्वागताकरता जावंच वाटते. चला. पण दादा चांगदेव वाघावर बसून येतात, आपण त्यांच्या स्वागताकरता कशावर बसून जायचंय? दादांनी खाली पाहिलं. आळंदीतल्या मालकांच्या लक्षात आलं, भिंत आहे खाली, आणि भिंतीला कुरवाळलं. चारवाक नावाचा हरामखोर व्यक्ती उठला आणि त्या चारवाक नावाच्या भडव्याने प्रश्न केला, भिंत चालत असते का? कुठे बो नाही चालत. कोण म्हणते भिंत चालते? चालत नाही भिंत. घर चालत नसतं, ते निर्जीव आहे ना, ते कसं चालल? मग चालली कस काय? त्याचं कारण आहे सुमळ्या. तू वरण शिजायच्या आधी बायकोला वाढ मानला आणि पुन्हा शिजलं नाही म्हणून तिच्या थुत्रीत आणलं. तुला भगुन्यात दाबायला पाहिजे. तुला शिट्टी होस तर दम नाही ना सुमळ्या. ज्याला आकलीचा कांदा नाही का, त्यानं कोणाची वाभाडी काढायची नाही. लायकी का त्याची? भिंत चालत नाही, निसर्गाचा नियम आहे. प्रकाशराव, सृष्टीचा नियम आहे. भिंत निर्जीव आहे, जड आहे, चालत नाही. ती कोणालाही चालिता येत नाही. आणि भिंत खरंच चालली नाही, चालिली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. 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 ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. नाम्या सवे देवी नव्हे संकोचित, नाम्या सवे देवी
चलली नाही भिंत, चालविली जड भिंती. त्या भिंतीला कुरवाळलं वकील साहेब. हे माय चालणं ग चालणं, मोठे योगी आलेत, त्या योग्याच्या स्वागताकरता जायचं ग बाई आपल्याला. हे माय चाल ग. काय स्पर्श असेल त्या हाताचा. ज्ञानोबरायचा हात ज्या भिंतीला कुरवाळतोय. ए माय चाल ग बाई चाल, योग्याच्या भेटी करता जायचंय बाई. त्या योग्याच्या दर्शना करता नाना प्रकारचे योगी त्रस्त येत. त्या योग्याच्या भेटी करता जायचं ग बाई. चालणं बाई चाल चाल. भिंत चलत असती का? पण महाराज या वारकरी संप्रदायातल्या साधूच्या शब्दाला उणे पण आणायची ताकद कोणात आहे? विटेवरच्या मालकाने पितांबर अंगातच ठेवला आणि अंगरखा बाहेर काढा. बापू वटकुळे साहेब शर्ट बाहेर काढ, निमस्ती आता त्याला बनेल म्हणता. ही निमस्ती अंगातून काढली, डोक्यावरचा मुकुट काढला आणि ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई साहेब ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीला पाठ लावली. पाठ ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. दृष्टांत संपला. महाराज या संप्रदायातल्या साधूचं काम देव कपडे काढून भिंतीला पाठ लावून ओढतोय. हा दर्जा या साधूंचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. संतांचा. एका लहानशा तुमच्या वाघजाळीत आता प्रसिद्ध गाव आहे, पण एका छोट्याशा गावात एक महाराज आले. महाराज वाक्य नीट लक्षात ठेवा गिरगावच्या बाळूचं. कोण्याही पांचटाच्या पायावर पवित्र डोकं ठोत जाऊ नका. जावा क्या बात. पाणी पिना छान के वाह. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराज तपासून त्याच्या पायावर डोकं ठेव जा. त्वमं स्पर्शां पदायानां पापाक्षालं किं जायते हिताहितश्च सर्वानां दग्धं पापाति की जायते. त्याच्याकडे पापानं झोळी भरली आणि त्या झोळीतलं पाप त्याच्या अंगाच्या कणाकणात आणि पवित्र मस्तक त्याच्या पायावर टेकलं की त्या भडव्याचं पाप तुमच्या मस्तकात येतं. म्हणून साधू तपासायचा. कोणाच्या नाही. आपल्या संप्रदायात नियम आहेत. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडे जन एक पेका, पण गळ्यात माळ पाहते तुळशीची.
हा तुळशीची माळ पाहावं लागती गळ्यात तर त्याच्या पाया पडायचं असते. असे तर कोणी सुमले नसतील. अरे खताच्या ढिगलावरलं काशी फळ. तुला कोण विचारतय सुमळे? अद्याप नाही, तपासणं गरजेचं. कोणाला महाराज म्हणायचं नाही. परिणाम काय होतो माहितीये का? चुकीचा ड्रायव्हर. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली मुटकुळे साहेब, मी दृष्टांतात म्हणायलो. हे काही काही शब्द उगच व्हायरल होतेच नाही कॅमेऱ्यातून. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली, ड्रायव्हर जर चुकीचा लावला तर ट्रॅक्टर मध्ये गेलेलं परवडं. महाराज विश्वाला दिशा दाखवणारा ड्रायव्हर म्हणजे महाराज आहे. विश्वाला दिशा दाखवणारा. हा जर चुकला तो कोटी मातीत जाते. आणि असा दर्जेदार महाराज एका छोट्याशा खेड्यात. उदाहरण क्रमांक 2. तुमच्या वेळेत कीर्तन सोडील, काय ताण नाही. आनंद वाटला. पत्रिकेवर चांगल्या लोकांची नाव आहेत. उद्या 75 वर्ष संपले तरी पण वारीत चालणाऱ्या महात्म्याचं कीर्तन आहे उद्याचं. गुरुवर्य पांडुरंग बाबा खोले. परवाला उद्या अनिल पाटील. अच्छा, ते माझ्या खाली नाव असल्यामुळे लक्षात आलं. शिक्षण कमी आहे ना मग, त्याच्यामुळे असा घोळ होतो कधी कधी. आणि लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबारायचं भजन ज्यांच्यामुळे करतात. उल्हास बाबांचा काला दिसतोय. हो महाराज कीर्तन दर्जेदार लोकांचे ऐका जा. कधी कधी आमच्यासारख्या भंगिऱ्याला माग लोटी जा. जाऊ दे एखादी गिरगावकर माग पडत काय होते, एखादं वटकन बाजूला सरकी देत जा. चांगल्यांचं ऐका जा. देव तुमचं चांगलं करीन. चांगल्यांचं ऐका जा. तुम्हाला काही बी ऐकायचं ना तर तुमच्या मोबाईल मध्ये लय गठुडे येतं. तुम्ही कपडे सोडून नाचताल इतकं त्याच्यात गठुडे येतं. कपडे अंगावर होणार नाहीत इतकं त्याच्यात गर्द आहे. तुम्ही कीर्तनातून ह्या गर्देची अपेक्षा करी जाऊ नका. कीर्तनातून चांगलं ऐकायची अपेक्षा करी जा. कीर्तन चांग, कीर्तन चांग. आणि इथं जर कोणी सटाक्या सांगत असेल ना तर त्याला इतके सटके यम हानील. जैन करुणी मूर्ती टसावी अंतरती हरिती ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती. क्या बात आहे. वा भक्ती ज्ञानाविरहित वा गोष्टी असावा. दिगंबर बुवा कोणालाच फवारायला पैसे खर्च वाटत नाही पण आळ्या मरत नाहीत ना. मग मनपाल झालर असावं पण तितकीच. एक जण म्हणला 9 फूट लावायची, माणसाची थोत्र दबलीन सुमल्या. तो पडदा झाला, त्याला झालर कशी म्हणता येईल. असावं थोडंफार. आमचंही चुकतन कधी कधी, पण लोणचा इतकी चूक व्हा, वरणा इतकी होऊ नये, भाजी इतकी होऊ नये, पोळी इतकी होऊ नये, लोणचा इतकी धकून जाईल. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू. पडू द्या पडू द्या पडू द्या. बर 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 बसा 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 रावसाहेब. विठाला विठाला साधं गाव आहे. एकदम साधं गाव प्रकाशराव. एकदम साधं गाव. आणि त्या गावात एक साधू पोचले. अशा भक्ताकडे पोचले की त्याचं घर फक्त उन्हाळ्याकरता कामी होतं. पावसाळ्यात गळत होतं मुटकुळे साहेब. पावसाळ्यात गळत होतं घर. पण त्यांच्याकडं साधू आले. तुम्हाला एक सांगू का, दर्जेदार साधू श्रीमंताची इथं जाते असं डोक्यातलं काढून टाका. दर्जेदार साधू सात्विकाकडे जातात. भंगिरे फक्त पाया पडून पैसे देतात त्याच्याकडे जातात. नाही नाही, ते आपल्याला कहा पाया पडून पैसे देतात. ते वाटकाने आणि तू बुटकुने. कुठं त्याचं असं काही असतं का कुठं? तर साधूला श्रीमंतीचा संबंध नाही. महाराज ते फक्कड आहेत. लक्ष्मीचा मालक त्यांच्या पायाचा दास आहे. आणि ते कशाला काय करतील? म्हणला त्यावेळेला येतो ना महाराज. भिंत कोणी वळली? मनान चलत असती भिंत. विटेवरच्या मालकानं पाठ लावली. कोण दात झाले ज्ञानोबरायचा? विटेवरचा मालक. आणि हे कशाला कोणाच्या इथं जातील? साधू एका सामान्य व्यक्तीकडे गेले. जेवण आटपलं, गप्पा झाल्या, 11 वाजले, बाजेवर घोंगडी टाकली आणि महाराज मांडी घालून त्या पुढच्या यजमानाला बोलत असताना अचानक मेघगर्जना झाली आणि पाऊस सुरू झाला. वकील साहेब सर्वांग चिंब झालं. यजमान इतका साधा होता, त्याच्याकडे छत्री पण नव्हती.
विकासजी छत्री पण नव्हती, छत्री पण नव्हती. किती साधा यजमान. पण त्या यजमानाचा मित्र त्याच्यासारखा श्रीमंत, पण घर त्याचं गळकं नव्हतं. आणि 11 वाजता त्यानं त्याच्या पत्नीला आवाज दिला, प्रिये, ए प्रिये, अगं ऐकलंस का? किती शब्द गोडे. ए प्रिये. पत्नीला म्हणावं, असं म्हणावं, ए प्रिये, ए सती. शिवजींचा शब्द आहे. अजून 4-5 शब्द आहेत. आणि असे गढोळी अडगळायचे बी 10 पाठ केलेत संचयचे मोबाईल पाहू पाहू, पण ते नाही कीर्तनात म्हणित. प्रिये जी, आपण ज्या मित्रांकडे महाराजांच्या दर्शनाकरता गेलो तिथे आमटी भात खाल्ला. त्या मित्राचं घर गळतंय ग, पाऊस सुरू झालाय, महाराजांना आपल्याकडे आणायचं का? डोळ्यातूनच पाणी आलं. तेव्हा वारकरी महाराज पाहुणे रावणे घरी त्यानं नेत जावा ज्याच्या बायको ताब्यात आहे त्यानं. आणि ज्याची बायको ऐकीन येत नाही का त्यानं वा वा राम राम पाहुणे आहेत का? हो बर 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 येतो मग. हो तू यालाच ना आला सण. तो यात कुठं वजन आहे घरी नाही आला. तो कंडक्टरवानी काम आहे, सिंगल दिली की सुटती, डबल दिली की थांबती. काय काय काम आहे तो. स्वाधीन भाजरे धर्मतयाशीच घडे ज्याची स्वाधीन भाजरे. देऊतले मालक म्हणतात धर्म त्याला घडतोय ज्याची बायको ताब्यात आहे. कोणी नाटक करायचे नाही. घरी आणल्यात म्हणती काय तू हा मुर्दा घालू का चुलीत? बाई मुर्दा मसन वाट्यात पेटीत येत, मा चुलीत कसा घाली ती बाई? बाकीचे कशी भाकरी खाते त्या चुलीवर, काय म्हणते तू हात पाय घालू का चुलीत? लय वाहटुळी दाड काय काय बापा. अवघड काम आहे बापा. जोक नाही. महाराष्ट्र फिरलो वकील साहेब, गोळ्या नाही संपल्या गिरगावकराच्या. विद्यमान कलेक्टर विद्यमान 6 वर्ष ड्युटी राहिली अजून, फक्त नाव घेत नाही. विद्यमान कलेक्टर विद्यमान 6 वर्ष ड्युटी राहिली. 92 एकर जमीन बापान कमिली. पोरग कलेक्टर केलं, जिल्ह्याचा बॉस, जिल्ह्याचा बॉस. टच 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 रडा गिरगावकरापाशी. यांना साहेब काय झालंय? 7 दिवस जनतेची सेवा करतो, 8व्या दिवशी बापाकडे जातो. बायकून सांगितलं 7 दिवस जनतेची सेवा करतोस, 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. माया संग लग्न कशाला केलं? 14 वर्ष झालं मायबापाला भेट करू देत नाही. काय वाहटुळ असेल ती. जालिम वाहटुळे, जालिम जालिम. कर्कसे संगती दुःख उदंड. आईची सेवा केली वकील साहेब तुम्ही, मी पाहिला आपण डोळ्यांनी. पाय पडतो तुमच्या चपलाला हात लावून. नवऱ्याला मायबापापासून तोडू नका. आजच्या कीर्तनात इतकंच घ्या, फक्त नवऱ्याला मायबापापासून तोडू नका. जर नवऱ्याला मायबापापासून तोडताल, जर नवऱ्याला मायबापापासून तोडताल तर तुमचे पोरं तुमचे काय हाल करतील. गिरगावकराकडे शब्दच नाही. जैशी करणी वैशी भर. हा नका तोडू माझ्या माईनो. चपला सगट पाया पडतो तुमच्या चपला सगट. बेजार आहेत. बा सामान्य बायको स्वाधीन भाजा असल्यावर काय होतंय आणि स्वाधीनाच्या बाजूला गेल्यावर काय होतंय एका मिनिटात सांगतो. बायको ताब्यात, बायको रत्न होती म्हणून देवासोबत युद्ध जिंकलं राजा दशरथानं. आख मोरडा हो गुरुजी, आख मोरडा. मनगटाचाच आख केला. आवाज रे दादा दिन माय चांगलं करीन देवतो. मनगटाचा चाक केला, मनगटाचा. रक्त बंबाळ मात झालं, नुसता हाडाची राहिली कटडी. बायको कुठे? मी आग तुटला होता, साखच हातात घातलं. इतकी बायको चांगली असल्यावर देवासोबत युद्ध जिंकलं. कोणी? देवाच्या बापानं. दशरथ राजा कोण होते? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे पिता. देवाच्या बापानं बायको ताब्यात असल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं पंढरीनाथ महाराज. आणि हीच बायको विरोधात गेल्यावर आथरुणात मेला देवाचा बाप.
स्पुंदोनिया धरा भिज्यानी वार चक्षु नेतृसार गळे त्याचे नैवम गांजा कसम लिखितम. धरा भिजली महाराज. इतका शोक. बायको विरोधात गेली. देवाचा बाप आणि बायको ताब्यात असल्यावर युद्ध जिंकलं. इतक्या मोठ्यात माझ्या माईनं तुम्ही. नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान कबीरा शुक भीष्म हनुमान. इतक्या मोठ्यात तुम्ही. इतक्या मोठ्या नाही चुका करा. जालिम काय काय बाया. सात्विक बाई सदाचारी बाई डोळ्यातून पाणी आलं. महाराज आपल्याकडे आणायचे पण अडचण एक. लक्ष्मण बाबा त्या भक्ताकडे पाऊस येतोय म्हणून महाराज भिजतेत आणि आपल्याकडे महाराज कोरडे राहतील पण झोप येणार नाही. ह्या भक्ताला ह्या बाईला 7 वर्षाची पोरगी होती आणि तिला कर्कश नावाचा आजार झालता. ती जन्माल्यापासून इतकी रडकी इतकी रडकी इतकी रडकी की शेजारच्या 4-5 लोकांनी घर सोडून लांब घर बांधले. इतिहास सांगते इतिहास. मी काय याच्या दंतकथा सांगत नाही. इतिहास सांगते इतिहास. तिच्या बाजूला माणूस गेला की एवढी ओरडती एवढी ओरडती. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे गाय जर दूध देत असेल आणि ती जर ओरडली तर पाना चोरीत होती. इतकी कर्कश आरडत होती. इतकी कर्कश. दिवसाची अर्धा दिवस आजी सांभाळायची अर्धा दिवस आजोबा सांभाळायचे. रात्रीतली अर्ध रात्र आई सांभाळायची अर्धी रात्र बाबा सांभाळायचे. 24 तास माणसं जवळ 7 वर्षापासून. पत्नीने सांगितलं मालक एक काम करा महाराज आपल्याकडे यावं भिजू नये. मी तोपर्यंत लाकडाची शेकुटी करते बाजावर घोंगडी टाकते आणि झाडझूड करते. इथं चौकात वरी सगळं टाकलेलं छत आहे इथे महाराज झोपतील. पण एक काम करू आपल्या मुलीची बाज गाईच्या गोठ्यात नेऊ. भिंतीच्या पलीकडून गाईचा गोठा होता आणि गाईचा गोठा भारदस्त होता. तिथेही गळत नव्हतं. कारण भिंतीच्या पलीकडून ती आरडली ओरडली तरी महाराजांना आवाज येणार नाही. आणि मी रात्रभर मुलीला सांभाळते. अर्धी रात्र महाराज झोपल्याच्या नंतर तुम्ही इकडे या मग मी झोपायला जाईल. छत्री नेली महाराजांना आणलं. बास टाकली गोंगडी टाकली. महाराज बसले. काय त्यांचा महिमा सांगते वकील साहेब. साधूचा दर्जा किती मोठा आहे. काय महिमा आहे साधूचा. महाराज आले तो मित्रही आला. त्या मित्रांनी सांगितलं येतो मी. आई बाबा पावसात मी तुझ्या इथं कशाला थांबू. त्याला म्हणायचं माणूस वापस माय बापाकडे. महाराज या भक्ताकडे बसले आणि बोलत बोलत 1-1:30 वाजला. त्या भक्तानं सांगितलं महाराज आता झोपा. महाराजांनी सांगितलं नाही 1च्या नंतर मी काही झोपत नाही. ते साधू होते महात्मा होते. कोण महात्मा कळेल तुम्हाला. आणि मग 2 वाजल्याच्या नंतर 2-2:15 वाजल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून असा एक थोडासा पाण्याचा थेंब आला. महाराजांना विचारलं रुदंती को भवा रुदंती को भवा. आपण का रडता. वाढवा कशा करता रडता आपण कशा करता. नाही महाराज मी काही रडत नाही. महाराजांनी सांगितलं राजा मला तुझं अंतःकरण सांगते तुला काहीतरी दुःख आहे. एक बोलू का गुरुवर्य. आपण झोपा ना. झोपा आपण झोपा. नाही रे मला काही झोप येत नाही. माझ्या भाषेनं तुला कंटाळा येतो का. नाही मला दुःख एका गोष्टीचं वाटतंय. तुमचा ऐकण्याचा योग माझा संपलाय. मला याच्याकरता रडू येते. अरे कोण म्हणतं योग संपलाय. उजडेपर्यंत बोलतोय. मला नाही बोलता येणार. का. कारण वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे. गाईच्या गोठ्यात एक बाज आहे. त्या बाजेवर माझी 7 वर्षाची मुलगी आहे. तिचं डोकं मांडीवर घेऊन माझी पत्नी जागत आहे. आता मला तिथं जावं लागेल. माझी पत्नी झोपेल त्यावेळेला सकाळचा स्वयंपाक होईल आणि आम्ही शेतकरी माणसं आहेत. आम्हाला शेतात जावं लागेल. अरे मग त्या मुलीपाशी बसायची काय गरज आहे. हे का महाराजाला कळत नसेल का. महाराज होते. महाराज मोठी माणसं मोठी असतात. त्या भक्तानं सांगितलं महाराज गेल्या 7 वर्षापासून मला मुलगी झाली. ती कर्कश आहे. ती एवढी रडती. काही वैद्य हाकीम केले जोगी केले वैद्य केले नाना प्रकारच्या साधना ते करत राहिलो पण एका कवडीचा गुण नाही.
आजार वाढत आहे, वय वाढत आहे, आजार वाढत आहे, जास्त जास्त अकराळ विकराळ किंचाळ्या फोडती. ती फार रडते, फार रडते. महाराजांनी सांगितलं घेऊन ये, मी सांभाळतो, तुम्ही दोघेही झोपा. मी सांभाळतो, तुम्ही दोघेही झोपा. त्या सद्ग्रस्तानं सांगितलं महाराज एक बोलू का? नवीन माणसाचा चेहरा पाहिल्यावरती इतकी ओरडती, इतकी ओरडती, आमच्या सुद्धा कानठळ्या बसतात. त्याच्यामुळे तुमच्याकडं नकोय. महाराजानं सांगितलं तुला एकदा सांगितलं ना घेऊन ये म्हणून. पत्नीला गेले आणि तिला सांगितलं अगं महाराज म्हणतात नाही आणलं तर आम्ही घर सोडून जाऊ. दोघा जणांनी मिळून 7 वर्षाची पोरगी महाराजाच्या पुढे टेकली. आई मांडी घालून तिथे बसली आणि आईनं मांडीवर डोकं घेतलं आणि तोंडावर पदर झाकला आणि तिला थापटीत बसली. महाराजाने विचारलं प्रयत्न सगळे केले? हो. महाराजानं 3 वेळेस वरी पाहिलं. एकदा काशीतल्या मालकाकडे बघितलं, एकदा पंढरीतल्या मालकाकडे बघितलं आणि एखादं सत्यलोकातल्या मालकाकडे विधात्याकडे बघितलं. तिघाईकडे बघितलं. विधात्याला विचारलं विधाता काय प्रकार आहे? विधात्यानं सांगितलं गाडगं तयार करायचा कारखाना माझ्याकडे, मला पुढचं काही माहित नाही. माणसाला जन्म घालायला कोणाचं काम आहे? ब्रह्म. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घरी तोरे, हे 3.5 हाताचं 9 छिद्राचं गाडगं तयार करायचा कारखाना ब्रह्मदेवाकडे. याच्यात काय टाकायचं आणि हे कोण्या दिवशी फोडायचं आमच्या हातात नाही. ते दोघांकडे, पंढरीतले मालक आणि काशीतले मालक प्रकाशराव. मग या 2 लोकांना विचारलं काय प्रकार आहे? विश्वनाथा, देवादिदेव शिवजी, पंढरीनाथा काय प्रकार आहे? ऋणपुत्र आहे. ऋणपुत्र, ऋणपुत्र. वाक्य ऐकता थोडस. ज्या मायबापानं प्रचंड संपत्ती कमवली त्यांना म्हातारपणात जर आपण नाही जीव लावला तर अशी अवलाद जन्माला येते. वाक्य नंबर 1. आपल्याकडं प्रचंड संपत्ती असताना धर्मात जर रुपया नाही खर्चिला तर अशी नालायक संतती जन्माला येते. आपल्याकडं प्रचंड श्रीमंती असताना आपण कुलाचार, शिष्टाचार, देवताचार जर नाही केला, म्हणजे यात्रा नाही केली, तर दिगंबर बुवा अशी संतती जन्माला येते. याला ऋणपुत्र म्हणतात. ऋणपुत्र. आईच्या पोटात येतोपर्यंत 4 लाख लागले. जन्माला आल्यावर पोरग नांदेडमध्ये, आई संभाजीनगरमध्ये. 15 दिवस तिथंच. 4.5 लाख ते गेले. इकून तिकून चलतं झालं. कोणाचं ट्रॅक्टर उभं केलं तर धक्का, ते वरी बसलं, स्टेरिंग फिरली, धक्का बाजूला गेला, उडी टाकली, ट्रॅक्टर इरीत गेलं, 9 लाख भरून घेतले. चांगल्याच्या खिडकी दगड हाणला, 15,000 भरून घेतले. हे अशी घराने, हे ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र. दोन्ही मालकाला विचारलं पर्याय अद्याप नाही. हा त्यांचा बायडाटा आहे. आमाप या कुळात पाप घडलेला आहे आणि त्या पापाचा वचपा काढण्यासाठी, यांचा निचरा करण्यासाठी ही यांच्या कुळात जन्माला आली. आमचं काही चलत नाही. कारण पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक बायोडाटाच्या पलीकडे काहीच देत नाही. तुम्ही किती बोंब मारा, तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय ते काहीच देत नाही. बायोडाटा चुरगाळून भलं करतात ते फक्त संत. फक्त संत. निळवरायचे एक प्रमाण आहे बाबा, मला आठवण. ते त्रिभुवन संत श्रेष्ठ असतात, पण ते काल विष्णुबुवानं म्हटलं होतं तिथं देगलूरला, आता लक्षात येणं माझ्या. ह्या दोन्हींनी सांगितलं आम्ही ते करू शकत नाहीत. आईला सांगितलं उघड तोंड. ती म्हणली महाराज लय ओरडते, तुमच्या कानठळ्या बसत्यात. उघड. तोंड उघडल्याबरोबर इतकी ओरडली, इतकी ओरडली, इतकी ओरडली की आई बापानं कानात बोट घातली. महाराज साधू होते. मुटकुळे साहेब जीभ बाहेर आली आणि त्या साधूने एकच बोट जिभेच्या शेंड्याला लावलं. ते साधू होते रामकृष्ण परमहंस. त्यांच्या पायावर डोकं टेक कोण टेकत होतं? प्रकाशराव. 2 प्रकाशराव आहेत ना. कोण टेकत होतं डोकं? किती शिष्य असतील ते बाजूला जाऊ द्या, पण मुटकुळे साहेब एक असा शिष्य होता, या भारत देशाचं नाव महासत्ता नावाच्या देशात उंचावलं. त्या शिष्याचं नाव स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला जन्म. आणि ते शिष्य रामकृष्ण परमहंसाच्या चरणावर डोकं ठेवत होते. काय रामकृष्ण परमहंस मोठे असतील. आणि डोळ्याचं पापण नव्हतंय तोपर्यंत 7 वर्षाचा आजार गायब.
श्रुती नावाची व्यक्ती आली. पंढरी बुवा, श्रुती नावाची व्यक्ती. आणि श्रुती नावाच्या व्यक्तीनं रामकृष्ण परमहंसाला जॉब विचारला. तुम्ही म्हणा ढाले गुरुजी आता बोट केलं. जॉब विचारला, कारण वाटून वाटून सगळ्याला प्रमाण द्यायचे. हो, जॉब विचारला. का हो म्हणे, पंढरीतले मालक 1000 दुरुस्त करू शकत नाहीत, काशीतले मालक दुरुस्त करू शकत नाहीत, ब्रह्मदेवानं तर 8 डोळे बंद केले, तुम्ही केला कसा? महाराज म्हणले, बाई झोळीतलं पुण्य खर्चिलंय, दिले चाले वाचा दिले चाले वाचा दिले चाले वाचा दिले चाले वाचा क्षय मागिल्या तपाचा 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 दिली चाली वाचा. दिलेला शब्द, पडलेला शब्द हा सत्यत्वात करायचा. दिली चाली वाचा क्षय मागिल्या तपाचा. हे श्रुती माते, हे श्रुती माते, निखळ केलेल्या पुण्याचं गाठोड, त्याची गाठ सोडली आणि त्याच्यातलं मुठभर पुण्य सांडून टाकलं या पोरीसाठी. तेव्हा तिचा आजार दूर झाला. देव करू शकत नाही, ती संत करतात. म्हणून मालक पहिल्या काय त्यांचा महिमा वर्णू मी पावला. काय त्यांचा महिमा वर्णू करू शकतं इतकं मोठं काम? फक्त संत. वराडे, तुमच्या कुळात एक शिवजी कासार नावाचा भक्त जन्माला आला.
त्याचं नाव होतं शिवजी कासार. किती पुण्यवान गुरुजी. तुकोबरायचा श्रोता होता. तुकोबरायची कीर्तन ऐकायला भेटायची वकील साहेब त्या शिवजी कासाराला. काय पुण्यवान असेल, किती पुण्यवान. माधव बाबा सांगायचे चरित्र. माझ्याकडे 42 पानाचं रजिस्टर, 180, 42 चुकून बोललो, गुरुवर्य माधव बाबांचं. मी शरीरानं जरी पाहिले नसतील तर ग्रंथाच्या रूपानं मूर्तिमंत माधव बाबा पाहिले, मूर्तिमंत माधव बाबा पाहिले. होते का मोबाईल वकील साहेब, होतं का इंटरनेट, कशाचं कम्प्युटर. भारतातल्या एकाही सोनाराला भाराचं गणित आलं नसतं. भारत देशातला मुटकुळे साहेब एकाही सोनाराला डोकं लावता नसतं आलं. 26,666 तोळे, 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे, 8 भार. गाथा नवनीतात. आणि हे गणित वाघजाळीत लिहिलं, इथं लिहिलं, इथं या गावात लिहिलं. ते वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी, पुराणातला बादशाह. शिवजी कासार नावाचे वारकरी या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय बांगड्यांचा होता. हा कंकना भयो स्पर्शाती कामिनी मातृत्वाती जायते स्थिता. महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एका शास्त्रीचं वाक्य जगन्नाथांना पवार म्हणायचे. कासार हा कंकण भरत असताना समोरच्या स्त्रीला हाताला स्पर्श केल्याच्या नंतर जिनं लहानपणी तोंडात घास घातलाय, वात्सल्य, त्या अवस्थेत त्या हाताला समजतो त्याचं नाव कासार. जगन्नाथांना म्हणायचे, जगन्नाथांना पवार म्हणायचे. काय विद्वान लोक होऊन गेले हो महाराष्ट्राला. आपले नशीब फुटके आहेत, हे आपल्या आधी येऊन गेले. आता पाहिजे होते बाळ्यानं तर उड्या छानल्या असते ते ऐकू ऐकू. महाराज अण्णांचे पाठ सुरू झाल्या. हा सगळ्यांना पुस्तकं बंद केली. ते अण्णांचे पाठ असायचे. कोणाला म्हणतात तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी कोरलं असेल तर फक्त तुकाराम महाराज महामुनी. नाशिक जिल्ह्यातला साधू. कोणाला म्हणायचं प्रल्हाद शास्त्री. किती पुण्यवान आहेत मराठवाड्यातले लोक. पुरेपूर मार्कानं पास झालेले शास्त्री या मराठवाड्यात जन्माला आले. प्रल्हाद शास्त्री दैठणकर पुण्यवान आहेत. आपण पुण्यवान. आणि महाराज या लोकांनी माधवबाबांचं वर्णन करावा. आणि त्या परिसरातले तुम्ही लोक आहेत राजे हो. तुम्ही परिसाच्या सानिध्यातले लोक आहेत. परिसाच्या इतकी मोठी होती माधव बाबा. निष्ठावंत वारकरी शिवजी कासार, निष्ठावंत वारकरी. सोनबा ठाकूर नावाचे मृदंगाचार्य होते बुवा. तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला सोनबा ठाकराशिवाय कोणी पक्वाद वाजेल नाही. मृदंगाचार्य सोनबा ठाकूर तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला गुरुजी. विचारलं शिवजी आपल्याकडे पुण्य काय. वाक्य किती दमदार असतात लोकांचे. शिवजी कासाराच्या तोंडातून वाक्य पडलं. सोनबा ठाकराला ठाकूर बुवा सौभाग्याचा चुडा भरीत असताना प्रत्येक स्त्रीच्या हाताला हात लावल्यावर माय म्हणतो हे पुण्य पठ्ठेच्या माग. सौभाग्याचा चुडा भरत असताना त्या परस्त्रीला माय म्हणतोय हे पुण्य पठ्ठ्याच्या पाठीमाग. हे पुण्य. आणि या पुण्याला जर कळस कोणता असेल, झालर कोणती असेल, याच्यातला गोडवा कोणता असेल पंढरी बुवा, तर तुकोबरायचा स्रोत आहे. तुकोबरायचा स्रोत आहे. योग आला कर्मनो गहनो गती, मुलाला ताप आला वकील साहेब.
आणि मुलगा तापात गेला. शिवजी कासाराचा मृत्यू पावला. विकास मुलगा शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासारांची पत्नी सात्विक होती. महिपती महाराज सांगतात, मी नाही, मी कोणाचंही ऐकून कधीच सांगणार नाही, मुळीच नाही. मी फक्त 6 श्लोकाचं सांगतो. लक्ष्मण बाबा त्याच्यात 1 नंबरचं महाराष्ट्रात जर पेरीत असेल तर माधव बाबांचं 1 नंबरला